जय श्रीराम मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. आणि दरवेळेला मी काहीतरी संकल्प करते आणि आपण प्रत्येकच जण करतो अर्थात, पण ते पूर्ण कितपत होतात हे वर्ष सरता सरता आपल्याला कळतं. तर आता ह्या वेळेचा माझा संकल्प असा आहे की मी ठरवून व्लॉग्स करणार आहे, खूप सारा काही वेगळा कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करणार आहे या वर्षभरात. आणि त्या प्रयत्नांची सुरुवात म्हणून आजपासून मी हा व्लॉग सुरू करते आहे. आणि तुम्ही म्हणाल की मी बोलता बोलता सारखं इकडे तिकडे का बघते, तर आज मी खूप दिवसांनी खूप महिन्यांनी आली आहे गच्चीवर आमच्या. आणि आमच्या गच्चीवरून जे काही इकडे दृश्य दिसतं आहे ते इतकं सुंदर दिसतं आहे की माझी नजर सारखी तिकडे तिकडेच जाते. तुम्हालाही दाखवते, एक मिनटं थांबा. शी पूर्ण धुक्याची चादर आहे मस्तपैकी सगळीकडे. आणि आता साधारणतः 8, 8:15 झालेले आहेत आणि तरीसुद्धा सगळीकडे असं वातावरण आहे आणि छान प्लिजंट वातावरण आहे. आणि सूर्यदेव आत्ता आलेले आहेत. मगाशी तुम्ही इन्स्टा स्टोरी वगैरे पाहिली असेल. मगाशी मी म्हटलं होतं कालच्या 31st पार्टीमुळे बहुतेक सूर्यदेव आज उशिरा उठणार आहेत आणि तसंच ते आत्ता उगवत आहेत. 8:15 वाजता ते दिसत आहेत, म्हणजे उगवलेले कधीच असतील तरीसुद्धा. सो त्याच्यामुळे अशी एक धुक्याची चादर दिसते सगळीकडे. आणि आता आजपासून व्लॉग करणार. नक्की मी काय करणार आहे काय नाही करणार आहे मला काहीही माहिती नाही आहे. असं काही प्लॅन नाही केलं आहे की मी आता आजपासून हे करणार आहे, मग वेगळे चॅलेंज करेन किंवा मग कुठेतरी जाऊन काहीतरी करेन किंवा मग म्हणजे ट्रॅव्हल करणार आहे मग त्याचा व्लॉग करणार आहे. असं काही ठरवलेलं नाही आहे. काहीतरी करणार आहे रँडमली. म्हणजे आपण खूप ठिकाणी ऐकतो जस्ट गो विथ द फ्लो. तर आता मी आजपासून असं ठरवलं आहे की जस्ट गो विथ द फ्लो. जे असेल जसं होईल तसं ते करत पुढे जायचं आणि बघायचं कसं जमतं आहे ते आणि तुम्हाला कसं आवडतं आहे नाही आवडतं आहे ते. सो त्याची सुरुवात तर म्हटलं आज आता वर्षाचा पहिला दिवस आहे, त्याच्यासोबत त्याची छान सुरुवात करावी म्हणून मग मी आज गच्चीवर आले. म्हटलं जरा बघूयात आजूबाजूचं वातावरणसुद्धा आणि तुम्हालाही दाखवूयात. तर असं आहे. म्हणजे अजून काय बोलावं तर मला काही सुचत नाही, कारण की मी ठरवलेलं नाही आहे म्हटलं जसं तसं काही. आणि हा आमच्या गच्चीवरून ना हायवे दिसतो अगदी घराच्या जवळ असल्यामुळे. आणि तो पण आत्ता बघा कसा दिसतो आहे ते. मला माहीत नाही तुम्हाला किती क्लिअर दिसतं आहे ते, पण हा हायवे आहे आणि हाही पूर्ण धुक्यानी एकदम वेढलेला आहे. काही दिसत नाही आहे धड. विजिबिलिटी आत्ता कुठे थोडी सूर्य आल्यामुळे थोडी आत्ता विजिबिलिटी थोडीशी वाढली आहे. नाही तर इकडे बघा जणू काही ढग उतरलेत असं वाटतं आहे सगळीकडे आपल्याला. आणि मग काही नाही. आजचा तुमचा सगळ्यांचा काय प्लॅन आहे? हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं मी तुम्हाला म्हटलं की मी असे बरेच काय संकल्प केले आहेत की लवकर उठायचं असेल किंवा रोज ब्लॉग करायचा असेल किंवा अजूनही काही आहेत जे म्हणजे जर ते सुरू झाले, जर ते काय म्हणतात त्याला रोजच्या चलनात आले तर ते पण मी तुम्हाला नक्की सांगेन. तर मला असंच विचारायचं होतं की तुम्ही असे काय संकल्प केलेले आहेत ना, कारण हे एक आपण म्हणूयात ही एक परंपरा आहे अगदी लहानपणापासूनची की प्रत्येकजण वर्षाच्या पहिल्या दिवशी, मग ते आत्ता असू नाही तर गुढीपाडव्याला असू, ते हिंदू नववर्ष आहे त्या दिवशी, प्रत्येकजण काही ना काही संकल्प करतं की आता ह्या वेळेला मी हे करणार, त्यावेळेला मी ते करणार. आणि मग ते वर्ष सरता ते पूर्ण होत नाहीत बऱ्याचदा. काही होतात काही होत नाहीत. तर तुम्ही कोणता असा संकल्प आहे जो या नवीन वर्षामध्ये म्हणजे 1 तारखेपासून करायला सुरुवात केलेली आहे, हे तुम्ही मला नक्की ब्लॉगच्या खाली लिहून कळवा. आणि आजचा दिवसही असा काही प्लॅन नाही आहे, कारण की मला ऑफिसला जायचंच आहे. त्याला आपलं काय म्हणतात डे टू डे डेली रुटीनमधून आपल्याला काही सुटका मिळत नाही, तर ऑफिसला पण जायचंच आहे. बघू मग आजचा दिवस कसा होतो. आता मी खाली जाते, मस्तपैकी रेडी वगैरे होती ऑफिसला, मग भेटूयात. हॅलो गाईज. मग आज तुम्ही दिवसभर काय केलं? आणि मी तुम्हाला सगळा एक प्रश्न विचारला होता की नवीन वर्षाचे तुमचा काय संकल्प आहे, म्हणजे तुम्ही काय रिझोल्युशन केलं आहे. आपण दरवर्षी काही ना काही रिझोल्युशन्स करतो, अनेक करतो, त्यातले काही सक्सेसफुल होतात काही नाही. तर तुम्ही कोणतं रिझोल्युशन केलं आहे हे मला व्लॉगच्या खाली व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका.
आणि जसं मी म्हटलं होतं तुम्हाला की सकाळी जातानाच भेटूयात, मी जाताना भेटते रेडी वगैरे झालं. पण मला झालं होतं निघायला उशीर आणि पहिल्याच दिवशी वर्षाच्या ऑफिसला उशिरा जाणं इट इज नॉट अ गुड थिंग. त्याच्यामुळे मग मी म्हटलं की नको, आपण पटकन आवरूयात. म्हणून मी काय व्हिडिओ चालू नाही केला त्यावेळेला. ऑफिसमध्ये खरं म्हणजे आम्हाला संधी आली होती कारण आज आमच्या ऑफिसचा आहे फाउंडेशन डे 1 जानेवारी हा. सॉरी. तर त्यावेळेलाही आमचा असा विचार होता, म्हणजे माझा असा विचार होता वैयक्तिक, पण आमच्या ऑफिसमध्ये जरा थोडे सगळेच कॅमेरा शाय आहेत असं म्हणू शकतो आपण. किंवा मग त्यांचं असं होतं की नाही नाही, जाऊ दे जाऊ दे, आपण आपलं आपलंच सेलिब्रेट करूयात. तर मग त्याच्यामुळे मग तेव्हा पण मी कॅमेरा काढला नाही. आणि आता जस्ट घरी आले, येताना जरा 1-2 कामं होती ती केली आणि जस्ट घरी आले. आता चहा वगैरे घेतला आहे. आता बघूयात की इथून पुढे काय करायचं. आता बाहेर जायचं तर काही कारण तसं दिसत नाही मला, किंवा माझी इच्छा पण तशी फारशी नाही आहे. पण जर काही काम असेलच तर मग घराबाहेर जायचं, आईसोबत जायचं, ते काम करून यायचं. तसं मी सकाळीच बोलले तसं की आजचा ब्लॉग म्हणा किंवा इथून पुढे कुठलाच ब्लॉग प्लॅन असं काहीच नाही की हे करणार आहे ते करणार आहे. जे जसं येईल तसं करत राहणार आहे. सो आत्ताही काही प्लॅन नाही कुठे जायचं आहे का काय करायचं आहे का. पण बघूयात काही असेल तर तसं तुम्हाला सांगेलच.